उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आज केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। ईव्हीएम वरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। जनतेत मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष असतानाही ईव्हीएमच्या मदतीने जिंकले तर वाईट आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकले तर देशामध्ये असंतोष पसरेल असा दावाही त्यांनी केलाय। तर पराभव दिसू लागल्यानंच उद्धव ठाकरे अशी वक्तव्य करतायत असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय। सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार। बरोबर ना? तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय, ईव्हीएमचं काय, ईव्हीएमचं काय, असा एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटेल ते झालं तरी ईव्हीएम मध्ये ते घोटाळा करतील आणि ते जिंकतील। अजिबात नाही। या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला, उघड उघड असंतोष, रोष दिसतोय, सरकार विरुद्ध रोष दिसतोय, पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही। एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे। करून बघाच, ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही। मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाहीये, कारण या लोकांची सवय आहे, हे जिंकले तर ईव्हीएम चांगली, हे हारले तर ईव्हीएम वाईट। आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे, त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे। माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे, देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिलाय, ओपन चॅलेंज, ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा। एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।